तर 2-3 दिवसापूर्वी कार्यक्रमात तुम्ही असं वक्तव्य केलं की मी 5 वर्ष वाट पाहणार नाही. लवकरच राजकीय भूकंप येणार आहे. काय सांगाल? हे बघा, मी 5 वर्ष वाट बघत नाही असं काही लोकांनी गैरअर्थ केला की मी पार्टी चेंज करणार असा तसा नाही. हे बघा, मी काय सांगतो की आता बिहारचे नितीश कुमार ते वर मोदी साहेबांना सोडण्याची तयारी आहे. आणि जर असं झाला तर आणखीन 2-3 पार्ट्याने जर असं केलं तर मला वाटतं की बाय इलेक्शन होईल. आणि बाय इलेक्शन कोणत्याही परिस्थितीत लोकसभेचं होईल. त्याच्यानंतर आता हे जे चाललं आहे महाराज गव्हर्नमेंटचा, म्हणजे त्यांचे मंत्री यांना पद घेत नाही, नाराजी आहे. आता परवा मुख्यमंत्र्याने सक्त ताकीद दिली लोकांना की तुम्ही मंत्रिपद स्वीकार करा, मंत्रालयात येऊन बसा. आणि जे राजकीय अराजकता चालू आहे सध्या, त्यामुळे मला असं वाटतं की हा सरकार अस्थिर आहे आणि कधीही कोसळणार आहे आणि नवीन इलेक्शन होणार, असं माझं बोलण्याचा अर्थ. म्हणजे तुम्ही काँग्रेस पक्षातच राहणार? मी तेच बोललो ना अगोदर की मी पार्टी चेंज करणार. लोक चुकीचा अर्थ घेतात. बरं, तुम्ही आता बोललात की माझी राज्यसभेवर किंवा विधानसभेवर होऊ शकतो म्हटलो. इज मे बी पॉसिबल, मे बी ऑर नॉट मे बी. महापालिका निवडणुकीत तुम्ही काँग्रेस म्हणूनच लढणार? हो, 100%. महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकेल? काँग्रेसचा. आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर? वरती जे डिसाईड होईल, वरती आमचे जे 3 पार्टी जर म्हणत की महाविकास आघाडी लढायचं तर महाविकास आघाडी लढू. ते म्हटलं इंडिव्हिज्युअल लढा तर इंडिव्हिज्युअल लढू, त्यात काय.